चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या. आता राज्यशास्त्राचे आपण अगोदर एक दोन व्हिडिओ आपले टाकून दिले ती, त्याच्यामध्ये आयएमपी क्वेश्चन असेल, जुन्या क्वेश्चन पेपर असेल, त्या पीवायक्यू सीरीज मध्ये तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. पण आता आपण बघून घेणार आहे चॅप्टर वाईज आपण रिव्हिजन करणार आहे. यामध्ये कोणकोणते क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात, कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे तुम्हाला सगळं बघायचे. आता फक्त काम करा, समोर एक पुस्तक घ्या, तुमचं जे पुस्तक आहे राज्यशास्त्र ते ओपन करा आणि जिथं सांगत तर टिक करून घ्या आणि त्या क्वेश्चनला काय करा, पाठांतर करून जा. ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करते बघा. आणि पुढचे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. सबस्क्राईब करा, मी 100% तुम्हाला सांगतो का पुढचे व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन नक्कीच. ओके, चला आता आपण बघणार आहोत मित्रांनो का राज्यशास्त्र. आता आपण इयत्ता 12वीचा बघतोय. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट का आपण कोणकोणत्या चॅप्टरला महत्व दिलं पाहिजे किंवा महत्व म्हणजे का कोणकोणत्या चॅप्टरचा जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे, या गोष्टी आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बरेच जण काय करतात की नुसता अभ्यासच करतात. काय करतात, नुसता का अभ्यासच करतात, पण याच्यात मधून काय करावं, कुठल्या चॅप्टरचा जास्त अभ्यास करावं हे आपल्याला खूप माहित असणं गरजेचं आहे. आता बघू शकता आपण आपल्याला हे चॅप्टर दिले, या चॅप्टर मध्ये बघा मुद्दे दिले ते आपल्याला, का याच्यातला कोणकोणता मुद्दा महत्वाचा आहे हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो आता आपण डायरेक्टली काम करणार आहोत का प्रत्येक ईच अँड एव्हरी चॅप्टर कडे आपण आता डायरेक्टली काय करणार आहे का वळणार आहोत. ठीक आहे बघा. ठीक आहे बघा मित्रांनो, आता पहिला बघितला आपण का 1991 नंतरचे जग, बरोबर, म्हणजे 91 नंतरचे जग काय होतं हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये दिले. दुसरा बघा 91 नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या किंवा जागतिकीकरण. आता याच्यावरती खूप सारा प्रश्न विचारला जातो, बरोबर आहे. 91 नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या, नंतर समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी समोरील आव्हाने, नंतर समकालीन भारत सुशासन, भारत आणि जग. बघा आता या 6 चॅप्टर पैकी नक्की कोणाचा अभ्यास नीट किती करायचा. लक्षात घ्या, मी तुम्हाला परत सांगतो का 2 नंबरचा चॅप्टर, पहिला चॅप्टर लक्षात घ्या, 4 नंबरचा आणि 6वा या चॅप्टर वरती जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला 100% विचारले जातील. ठीक आहे, चला बघूया आता मित्रांनो पुढं की पहिल्या चॅप्टरला तर मी डायरेक्टली सुरुवात करतोय. लक्षात घ्या, मला कमेंट आली होती की सर रिव्हिजन म्हणून तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ काढा, म्हणून आता व्हिडिओ लॉंग झाला तरी चालेल पण पूर्णपणे आपण यामध्ये माहिती बघणार आहोत. ठीक आहे बघा आता मित्रांनो, नंतरचे 1991 नंतरचे जग आहे. आता याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला काय करणार का, फक्त तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून टिक मार्क करून देणार आहे. ठीक आहे, नीट बघून घ्या. आता बघा, आता याच्यामध्ये बघा मित्रांनो काय का बऱ्याचदा तुम्हाला का स्टार्टिंग पासूनच बघा, काय स्टार्टिंग पासून का शीत युद्ध काय, का शीत युद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय, यामध्ये तुम्हाला बऱ्याचदा एखादी रिकाम्या जागा वगैरे हा क्वेश्चन तुम्हाला बऱ्याचदा विचारतो, बरोबर आहे. लक्षात घ्या. आता यानंतर बघा का युरोपमध्ये नवीन राष्ट्र खालील प्रकारे निर्माण झाले. मग आता कोणती राष्ट्र निर्माण झाली, कोणती, फक्त लक्षात घ्या का आता हा जो युरोपचा तुम्हाला दिलेला जो नकाशा आहे बघा, पोलंड वगैरे जर्मनी आहे, कालच्याच ह्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे, कालच्याच आपण व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. मग लक्षात घ्या, हे बाजूचे देश तुम्हाला दिसत आहे, याच्यापैकी तुम्हाला एखादा प्रश्न हा विचारला जातो. ठीक आहे ना, त्याच्यामुळे नीट लक्ष द्या का हा नकाशा करून ठेवा. बघा हा एक दोघांपैकी एक 100% येणारा क्वेश्चन आहे का मागचा काय का जो आता आपण अगोदर नकाशा बघितला त्याच्यापैकी हा एक असा नकाशा आहे का दोघांपैकी याच्यावरती 100% तुम्हाला विचारतो. आणि हे दोन्हीही प्रश्न आपण मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये सॉल्व्ह करून ठेवले ते, त्यामुळे लक्षात घ्या याच्यावरती टिक करून घ्या. आणि लक्षात घ्या याच्यामधले फक्त तुम्हाला काय, हे देशाची नावं तुम्हाला विचारली जातात, हे एकदा नीट पाठांतर करा. किंवा तुम्ही नकाशा जर समोर बघितला तर तुम्हाला त्याच्यामध्ये डायरेक्टली हे काय दिसून जाणारच आहे. ठीक आहे ना. बघा आता यामध्ये बघा मित्रांनो, महत्वाची गोष्ट काय आता याच्यामध्ये का का मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. बघा हा मुद्दा खूप आणि खूप महत्वाचा आहे. हा खूप आणि खूप वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे. लक्षात घ्या काय का मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. बघा म्हणजे राष्ट्रांचे विघटन आणि नव्या राष्ट्रांचा उदय या प्रक्रिया नेहमी शांततामय असतीलच असे नाही, बरोबर आहे. मग आता हा जो मुद्दा तुम्हाला दिलेला आहे हा पूर्णपणे टिक मार्क करून घ्या, याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे पाठांतर करायचंय. ठीक आहे, आता एवढे चॅप्टर आहे ती, या प्रत्येक चॅप्टर मध्ये आपण पुस्तक आहे डायरेक्टली टेक्स्ट बुकच आहे, बरोबर आहे. टेक्स्ट बुक आहे तुमचं, बघा इथपर्यंत तुम्हाला पूर्ण पाठांतर करायचे. ठीक आहे ना. आता बघा
शीतयुद्ध तर काळातील मानवी हक्क, त्या काळामध्ये कोणकोणते मानवी हक्क होते हे तुम्हाला पाठांतर करायचे. ठीक आहे, याला पण टिक करून घ्या. बघा आता भारताचे मानवतावादी कार्य काय, तर भारताचे मानवतावादी कार्य. आता याच्यावरती एक एक आपण क्वेश्चन बघितला होता, काल एक क्वेश्चन याच्यावरती बघितला होता आपण, बरोबर आहे. ठीक आहे, आता दहशतवादावरती तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो, का यामध्ये बघा काय, यामध्ये महत्वाची गोष्ट तुम्हाला की 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या न्यूयॉर्क ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन डीसी मधील बघा, हे खूप महत्वाची लाईन आहे. काय, ही खूप महत्वाची लाईन आहे, याच्यावरती तुम्हाला 1 मार्कावरती प्रश्न हा विचारला जातो. ओके, चला पुढे बघूया आता. ठीक आहे, बघा त्याच्यामुळे या ज्या गोष्टी सांगतोय या पाठांतर करूनच घ्या तुम्ही. ठीक आहे ना. बघा आता पुढे आपण जाणार आहोत का शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वाद. बघा काय शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वाद, हा देखील मुद्दा समजून घ्या, याला पण देखील टिक करून घ्या. आणि पुढे बघा युरोपीय संघ. आता या युरोपीय संघामध्ये कशा प्रकारे स्थापना झाली, संस्थांची स्थापना कशी झाली, आर्थिक समुदाय वगैरे म्हणतो आपण, हे तुम्हाला समजून घ्यायचे. बघा आता हा पण एक आलेख आहे. आलेख म्हणजे काय, का हा मॅप आहे तुमचा. ठीक आहे ना. या मॅप मध्ये बघा मित्रांनो, आता तुम्हाला याच्यामध्ये हा ऍज इट इज तुम्हाला दिलेला असतो. या पहिले दोन आणि हा एक, याच्यापेक्षा ते दोन महत्वाचे ती, आणि त्याच्यापेक्षा हा एक देखील आपण कालच्या क्वेश्चन पेपर मध्ये आपण बघितला होता. म्हणजे जवळजवळ आपण हे तीनही बघितले होते. युरोपियन युनियन मध्ये युरोझोनचे सदस्य, बरोबर आहे, युरोझोन मध्ये सहभागी नसलेले युरोपियन युरोझोनचे सदस्य वगैरे, जसं की पोलंड वगैरे दिलेले, हे सगळं आपण याच्यामध्ये बघितलं होतं. त्याच्यामुळे याला काय करा, टिक करून घ्या. व्हेरी व्हेरी IMP. तीन आहे, ती तिघांपैकी एक हा 100 म्हणजे एकदम 100% तुम्हाला विचारला जाणारच. ठीक आहे ना. त्याच्यामुळे नीट करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे, चला आता बघा पुढे आपण जाणार आहे का या शेंगेन वरती. बघा काय, बघा या शेंगेन वरती एक प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा विचारला जातो. ओके, बघा काय, तर या शेंगेन वरती तुम्हाला एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आता शेंगेन करार काय रे, किंवा या युरोपीय संघात सगळ्यात मोठी कामगिरी मानली का जाते, याच्यावरती तुम्हाला लक्षात घ्यायचे. मग शेंगेनचं जे क्षेत्र वगैरे तुम्हाला हे दिलेले, ठीक आहे ना, हे क्षेत्र वगैरे दिलेले, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके, याला टिक करून घ्या. हे येणार आहे 100% तुम्हाला याच्यावरती 100% हा प्रश्न विचारलाच जातो. ओके, चला आता बघूया याच्यामध्ये. आता टिपा लिहावरती म्हणजे काय, एखादा मुद्दा दिला तुम्हाला, तो मुद्दा स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला बघा काय विचारलं जाऊ शकतं याच्यामध्ये. तर हा बीमस्टेक बघा काय दिला, हा बीमस्टेक हा दिलेला आहे, आणि ब्रिक्स, बीमस्टेक आणि सार्क, बीमस्टेक आणि सार्क, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. या दोघांना टिक मार्क करून घ्या, आणि याचे जे काही मुद्दे वगैरे असतील ते पटापट पाठांतराला लागा. आता प्रत्येक आपण एक्सप्लेन करत राहिलो तर आपल्याला खूप रात्र होऊन जायची, व्हिडिओ आपल्याला लॉंग म्हणजे खूप लॉंग होईल. त्याच्यामुळे शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला, या फक्त तुम्हाला समजून घ्यायचे. ठीक आहे ना. बघा आता आपण जाणार आहे एक्सरसाइज कडे. या एक्सरसाइज मध्ये काय महत्वाची गोष्ट आपल्याला वाटते, तर बघा आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो काय, बिमस्टेकचे देश बघा ही करून ठेवा. काय, बिमस्टेकचे देश हे तुम्ही करून ठेवा, कारण हे तुम्हाला विचारलंच जातं. बघा ठीक आहे ना. आता बघा हे दिलेले बघा, मास्त्रीवक्त करार संदर्भ. ठीक आहे ना, मास्त्रीवक्त करार संबंध किंवा संदर्भ म्हणतो आपण. हा जो भाग आहे आपण त्याविषयीच आता मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले आपण, त्याच्यामध्ये हे प्रश्न तुम्हाला दिसले होते, बरोबर आहे. शेंगेनचे बघा काय, कोणत्याही 4 देशांची नावे सांगा. आला होता का नाही, आला होता. हे तुम्हाला फिक्स आणि फिक्स तुम्हाला विचारलं जाणार. आणि लक्षात घ्या बघा, चुकी बरोबर मध्ये आता याच्यामध्ये बघा 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात का, नाही ना, चूक ना. 1990 पासून ना. आणि हे इतकं IMP का हे प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये रिपीट होतो हा क्वेश्चन. ठीक आहे ना. बघा पुढे बघा, आपले मत नोंदवा, मानवतावादी हस्तक्षेप वगैरे. आता पुढे बघायचे का, बिमस्टेक देश. ठीक आहे ना, हे आपण बघितलं. याचे देखील तुम्ही काय करा का, मुद्दे पाठांतर करून ठेवा. आता युरोपीय महासंघ पुढील मुद्द्यांच्या आधारावरती चर्चा करायचे. हा क्वेश्चन व्हेरी IMP. ओके, व्हेरी IMP. सॉफ्ट पॉवर वरती मागच्या वेळेला सॉफ्ट पॉवर वरती एक MCQ आला होता. काय आला होता, दहशतवाद केल्यानंतर काय आपण सॉफ्ट पॉवर, याच्यावरती एक तुम्हाला मागच्या वर्षी एक MCQ क्वेश्चन हा आला होता.
ओके, आता पुढे बघूया का 1991 नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या. जागतिकीकरण. आता जागतिकीकरण म्हणजे काय हा प्रश्न अरे लय वेळा विचारले राजानं. काय हा प्रश्न लय वेळा विचारले आणि या जागतिकीकरणावरती खूप असा महत्वाचा गोष्ट आहे का तो तुम्हाला विचारला जातो. आणि याच्यामध्ये बघा मित्रांनो, हे व्हॉट्सअप, मोबाईल, इंटरनेट वगैरे दिलेले ऑड मॅन आउट साठी म्हणजे गटात न बसणाऱ्या शब्दासाठी देखील हे तुम्हाला विचारलं जातं. म्हणजे कुठला प्रश्न कधी येईल याचा भरोसा नाहीये. पण लक्षात घ्या, हा खूप मुद्दा महत्वाचा आहे. जागतिकीकरण याला आयएमपी करून घ्या आणि पाठापाठ सगळे याच्यातले मुद्दे ती पाठांतराला लागा. ठीक आहे, चला पुढे बघूया आता. बघा ओके, पुढे बघा आता. ठीक आहे, बघा WTO. ओके, WTO ची सुरुवात. ठीक आहे, मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर मध्ये WTO ची निर्मिती कशी झाली किंवा कधी झाली 1995 मध्ये. ठीक आहे ना, हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला होता. ओके, बघून घ्या तुम्ही, याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसतात. आणि लक्षात घ्या, पुन्हा सांगतो मी, तुम्ही जे आपण जे तो व्हिडिओ टाकले ते 2 क्वेश्चन पेपरचा, त्या जुन्या क्वेश्चन पेपर जरी तुम्ही पूर्णपणे बघून घेतले ना, पूर्ण अभ्यास केला ना मित्रांनो, 100% सांगतो तुम्हाला बाकीच्या कुठल्याच गोष्टीची तुम्हाला काहीच गरज पडणार नाहीये. ठीक आहे, चला आता बघणार आपण महत्वाचा गोष्ट, लोकशाहीचे महत्व काय. या लोकशाहीवरती बऱ्याचदा क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे रे बघा. काय का लोकशाहीवरती बऱ्याचदा हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे बघा मित्रांनो. ठीक आहे ना, त्याच्यामुळं हा आणि मानवी हक्क हे दोन करून ठेवायचे. आणि जर तुम्हाला विचारलं का राजकीय डायरेक्टली जागतिकीकरण जर या संदर्भात तुम्हाला हे पॉइंट दिले असतील तर तुम्हाला हे एक्सप्लेन करावं लागेल. म्हणजे क्वेश्चन एक एक आला तरी चालेल आणि याच्यात एकत्र आला तरी चालेल. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारे लिहू शकता. हे 2 मुद्दे महत्वाचे, त्याला आयएमपी करून घ्या. ठीक आहे, चला पुढे बघूया आता. विचार प्रणाली तंत्रज्ञान हा जो भाग आहे, सध्या आता जग याच्यावरतीच चाललेलं आहे आपल्याला, बरोबर ना. काय सध्या जग आपलं याच्यावरतीच चाललेलं आहे. त्याच्यामुळे आता तंत्रज्ञान हा देखील खूप महत्वाचा भाग आहे. तंत्रज्ञान, आता याच्यामध्ये आपण एक क्वेश्चन बघितलं असेल मॅन ऑर मॅन साठी, म्हणजे काय गटातनं वेगळा हे मोबाईल, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट. मग इथं तुम्हाला काहीतरी व्हॉट्सअप वगैरे काय दिलं असेल. ठीक आहे ना, तर याच्यातून तुम्हाला काय एखादा वेगळा शोधायचा असतो, ते तुम्हाला बघायला मिळतं याच्यामध्ये. ठीक आहे ना, चला पुढे बघू आता. सॉरी, ठीक आहे, बघा आता सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. ठीक आहे ना, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक हाही देखील महत्वाचा आहे. पण ठीक आहे, याच्यावरती एवढं काही महत्वाची गोष्ट नाहीये. पण तुम्हाला पुढे बघू आता आपण. हा आहे आपला स्वाध्याय. बघा स्वाध्याय दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, स्वाध्याय तुमचा दुसऱ्या प्रकरणाचा. आता याच्यातलं काय आयएमपी रे ते आपण बघूया. बघा आता जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्वाचे बदल झाले. हा प्रश्न आपण बघितला का नाही सांगा, बघितला का नाही, बरोबर ना. हे लक्षात असणार, ज्या विद्यार्थ्यांनी आपले मागचे व्हिडिओ बघितले असेल ना त्यांना नक्कीच कळणार. बघा ठीक आहे, हे बघा इथंच आलं मोबाईल, सॅटेलाइट, इंटरनेट. बोललो होतो का नाही, हे खूप महत्वाची गोष्ट आहे कारण हे कालच्याच आपल्या झालेल्या क्वेश्चन पेपर मध्ये बघतो. आता बघा चुकी बरोबर. ठीक आहे ना, चुकी बरोबर पाठांतर करा, सहसंबंध ओळखा. या गॅट आणि जागतिक व्यापार संघटना हा मागच्या वर्षी आणि त्याच्या जुलैला बघा हा विचारला गेला होता. बरोबर आहे, याला टिक करून घ्या. आणि जागतिकीकरण तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलंय हा 100% येणारा प्रश्न आहे, याच्यामध्ये काहीच बदल होऊ शकत नाही. ओके, चला तिसरा बघूया आता आपण. तिसरा प्रकरण बघतोय आपण का 1991 नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न. यामध्ये काय का पर्यावरणाचे महत्व तुमच्या शब्दात स्पष्ट करा किंवा पर्यावरणाबद्दल तुमचं काय मत आहे, हा 100% येणारा प्रश्न या चॅप्टर मधला आहे. येणार म्हणजे येणार. ओके, बघा आता काय दिलं बघा याच्यामध्ये. बघा पर्यावरण शाश्वतता. बघा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यात, 1 मिनिट हा, बघा जोड्या, चुकीच्या जोड्या ओळखा. यामध्ये हा प्रश्न येतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय तर हा प्रश्न विचारलाच जातो तुम्हाला. ओके, चला बघूया. ठीक आहे, बघा आता इथे बघा 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राच्या मानवी प्राण्यांविषयक परिषद पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्यास यांच्यातील संबंधाला विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर केला गेला. कधी केला, एका वाक्य मॅच द फॉलोइंग साठी म्हणजे जोड्या लावासाठी पण येऊ शकतो तुम्हाला, किंवा हा जो पर्याय तुम्हाला स्टॉकहोम ठिकाणाचं नाव बदला अंडरलाईन केलं असतं देखील बदलायला तुम्हाला विचारतो. त्यामुळे हा स्टॉकहोमचा जो मुद्दा आहे त्याला आयएमपी करून ठेवा. ओके, चला बघूया आता.
आता तुम्हाला पर्यावरणाविषयी जे काही बदल तुम्हाला वाटतंय का पर्यावरणामध्ये, म्हणजे काय पाण्याची कमतरता होते, जैवविविधतेचा ऱ्हास होतो, त्याच्यानंतर हवामानात बदल होतो, प्रदूषण होतो, जंगलतोड होते, ठीक आहे ना, हे तुम्हाला परीक्षेला विचारतं. मग तुम्हाला याच्यावरतीच काय करायचंय का पर्यावरणाबद्दल तुमचे काय विचार आहे किंवा पर्यावरणाचं प्रदूषण कसं थांबता येईल किंवा कसं होतं हे तुम्हाला मुद्दे तुम्ही लिहू शकता. ओके, चला अजून एक प्रश्न याच्यातला विचारला जातो का गटात न बसण्यासाठी का हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड आणि याच्या पुढे तुम्हाला प्रश्न देतात का गरिबी, काय देतात तर तुम्हाला गरिबी हा दिला जातो. बघा मित्रांनो, मग गरिबी देतात तर याच्यात काय संबंध आहे का नाहीये, गरिबी वेगळा शब्द आहे, बरोबर आहे, किंवा राजकीय क्षेत्र तुम्हाला असं देतात. म्हणजे लक्षात घ्या का प्रश्न हा तुम्हाला कधी कुठं विचारला जाईल याचा भरोसा नाही. बघा इथं आळा खाली बघा गरिबी आणि विकास, ठीक आहे. बघा याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न करले जातात का गरिबी म्हणजे काय किंवा विकास कसा कसा होतो, ठीक आहे ना, यापैकी तुम्हाला क्वेश्चन हा विचारतो, त्याच्यामुळे टिक मार्क करून घ्या. ओके, चला पुढे बघणार आता मित्रांनो. तर या अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे बदल होतो आणि याच्यामध्ये का समाज जो असेल समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धत कोणती किंवा कशा प्रकारे होतात हे तुम्हाला लिहायचे. आणि वन ऑफ द ग्रेटेस्ट क्वेश्चन IMP असणार आहे का तो म्हणजे काय हरित क्रांतीवरती 1 मार्काला विचारला जातो प्रश्न, 2 मार्काला, 3 मार्काला, कुठे ना कुठे पण याच्यावरती 100% लक्षात घ्या काय 100% IMP प्रश्न विचारला जातो हरित क्रांतीवरती. का कारण लक्षात घ्या का आपल्या देशामध्ये, ठीक आहे ना, कृषी प्रधान देश म्हणून आपला ओळखला जातो, त्यामुळे याच्यावरती हा 100% प्रश्न विचारला जातो. मागच्या दोन्हीही क्वेश्चन पेपर मध्ये याच्यावरती आपल्याकडे प्रश्न होता. ओके ना, लक्षात घ्या, ठीक आहे. चला पुढे बघूया आता लिंगभाव निगडीत समस्या, ठीक आहे ना. हा जो पहिल्यापासून आपल्या देशामध्ये पहिल्यापासून असणारी जी गोष्ट आहे प्रॉब्लेम आहे तो म्हणजे काय लिंगभाव, काय एकमेकांसोबत असणारा भेद आहे आणि याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो, ठीक आहे ना. मुद्दा टिक करून घ्या तुम्ही पटापट, ठीक आहे. चला आता बघूया आपण का महिलांची भारतातील महिलांची स्थिती. मग या महिलांच्या स्थितीसाठी बघा म्हणजे काय परिस्थिती सुधारण्यासाठी 1953 साली केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाची CSWB स्थापना करण्यात आली होती, बरोबर आहे. मग याच्यावरती कधी किंवा कुठे कोणती मंडळ असेल हे तुम्हाला विचारला जातो. ओके, चला पुढे बघू. आता मी डिटेलमध्ये प्रत्येक पॉइंट एक्सप्लेन करत नाही मित्रांनो, वेळ असता तर 100% आपण काय केलं असं पॉइंट एक्सप्लेन केला असता. तुम्ही फक्त टिक मार्क करत चला आणि पाठांतर करा. ओके, बघू आपण आता. चला हे बघा, ठीक आहे ना. तुम्हाला स्टार्टिंगला बोलवतो रिओ दी जानेरो याचं तुम्हाला हे विचारलं जातं, आहे का नाही तर, ठीक आहे ना. काय बघा लिंगभाव आहे ना, कारण क्वेश्चन मी बघितलेले खूप वेळा, आम्ही बघत असतो का क्वेश्चन हे तुमचे रिपीट होतात आणि त्यापैकीच तुम्हाला क्वेश्चन हा विचारला जातो, ठीक आहे ना. बघा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, चुकी बरोबर एक करून घ्या तुम्ही. बघा हरित क्रांती म्हणजे काय, व्हेरी IMP क्वेश्चन आहे, बरोबर आहे. हरित क्रांती, भारतातील महिलांची स्थिती इतक्यात सांगितलं, हे करून द्या. आणि गरिबी आणि विकास, काय करा गरिबी आणि विकास 100% करून ठेवा. याच्यातला तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आणि आपलं मत हे मत नोंदवा. तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं का पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे किंवा पर्यावरणाबद्दल आपलं मन व्यक्त करायचे, मत व्यक्त करायचे, तुम्हाला याला टिक करून घ्यायचे, ठीक आहे. चला एवढेच करा, जास्त काय मी सांगत बसणार नाही, तुम्हाला जास्त लोड देणार नाही. पुढे बघा समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्म्यासमोरील आव्हाने, ठीक आहे. बघा आता आता यामध्ये बघा काय महत्वाची गोष्ट आहे बघा आता. तर यामध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला तो मी तुम्हाला सांगतो का डायरेक्टली परीक्षेला हा विचारलाच गेलेला आहे. बघा राष्ट्रीय एकात्मता, बघा सॉरी, ठीक आहे ना. बघा काय तर राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्यात खालील भूमिका बजावते, ठीक आहे ना. भूमिका बजावते, काय भूमिका बजावते हे तुम्ही मुद्दे पाठांतर करून घ्या, ठीक आहे. मुद्दे हे पाठांतर करूनच घ्या, परीक्षेला खूप आणि खूप वेळा विचारलं गेलेली गोष्ट आहे, ठीक आहे ना. बघा राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित समान मूल्य खालीलपैकी आहेत हे तुम्हाला एक्सप्लेन करायचे, ते काय करा तुम्हाला हे एक्सप्लेन करायचे, ठीक आहे ना. बघा 1947 साली काय तर भारत स्वतंत्र झाला. मॅच मॅच द फॉलोइंगला किंवा चुकी बरोबरला किंवा एका वाक्यात तुम्हाला रिकाम्या जागा पर्याय निवडून द्यायला हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारला जातो. सगळ्यांच्या पाठात तर असणं गरजेचं आहे, आपल्याला लहानपणापासून शिकवलंय, बरोबर आहे. पण नीट लक्षात घ्या, ठीक आहे.
चला पुढे बघूया आता आपण. बघा बघा आता ह्या ज्या परिषद आहे आपल्याकडे, राष्ट्रीय एकात्मता परिषद बघा 1962 साली, यांचं जे वर्ष तुम्हाला हे वर्ष पाठांतर असणं खूप आणि खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, हे वर्ष पाठांतर ठेवून ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचदा विचारला जातो. ठीक आहे ना. चला पुढे बघूया आता. ठीक आहे बघा आता याच्यामध्ये बघा जम्मू काश्मीर मध्ये सीमापार दहशतवाद याच्यावरती 100% एखादा क्वेश्चन हा तुम्हाला बऱ्याचदा येणारच, विचारला जातो. कारण आता आपल्याकडे जे भारत, दलिद्री, पाकिस्तान वगैरे जे आहे ते, ठीक आहे ना, यांच्या आणि आपल्या देशामध्ये पहिल्यापासूनच वाद निर्माण होत असतो. बरोबर आहे. मग याच्यामध्ये खूप साऱ्या लढाया वगैरे झाल्या ती. मग याच्यावरती जो जम्मू आणि काश्मीर मधला सीमापार दहशतवाद आहे हा 100% परीक्षेला विचारला जातो. बरोबर आहे. 100% हा परीक्षेला विचारला जातो. ठीक आहे. त्यामुळे ते जो देश आहे आपल्या वायव्य साईडला वाया गेलेला जो दरिद्री पाकिस्तान देश आहे, ठीक आहे ना, त्याच्या संबंधामध्ये बघा हे काय भारत पाक संबंधामध्ये सीमापार दहशतवाद हा नेहमीच सर्वात महत्वाचा मुद्दा राहिलाय. बरोबर आहे. याच्यावरती प्रश्न हा विचारला जातो. ओके. चला पुढे बघूया आता. बघा काही प्रदेशातील डावांचा उग्रवाद, याच्यावरती काही एवढं हे नाहीये. ठीक आहे. नक्षलवादी हल्ला गडचिरोली बघा, ठीक आहे ना. बघा याच्यावरती प्रश्न विचारला तो मित्र. ठीक आहे ना. बघा याच्यावरती नक्षलवादीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. बघा दहशतवाद म्हणजे काय किंवा दहशतवादाचं काय एक्झाम्पल वगैरे दिले तुम्हाला. ठीक आहे ना. हे तुम्हाला विचारलं जातं, हे तुम्हाला आता मी पुढे सांगतो याच्यामध्ये. ठीक आहे ना. बघा दिसतंय तुम्हाला हे. बघा आता यामध्ये राजाची काय भूमिका असते, काय त्या राजाची काय भूमिका असते, हा 100% येणारा एक प्रश्न आहे. बघा आता सगळ्यात पहिले राजाची भूमिका काय, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी काय, हे तुम्हाला स्पष्ट करायचं असं मित्रांनो. त्यामुळे लक्षात घ्या हे पाठांतर करायच्या पाठीमागे लागा. ओके. चला पुढे बघूया आता मित्रांनो, या स्वाध्यायामधून आपल्याला काय विचारलं जातं आता लक्षात घ्या. बघा आता काय याच्यामध्ये का चुकीची जोडी ओळखा या प्रकरणामध्ये 100% विचारली जाते. बरोबर आहे. काय लक्षात घ्या, चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची, याच्यातला 100% कालच्याच क्वेश्चन पेपर मध्ये आपण हा भाग बघितला. आपण बरोबर आहे. काय केलं आपण, हा कालच्याच क्वेश्चन पेपर मध्ये हा प्रश्न आपण बघितला होता. बघा आता यामध्ये बघा लक्षात घ्या, आता गटात न बसणारा शब्द हे तर तुम्ही 1 मार्काचे करून टाकाल, याला काय प्रॉब्लेम नाहीये. पण लक्षात घ्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा, हे करून ठेवा राजांनो. हे जरी 1 मार्काचं असलं पण ते तुम्हाला येणं आणि खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. त्यापूर्वी आता आपण काय का तुमचं मत नोंदवा, याला टिक करा. भारतात जम्मू काश्मीरमध्ये सीमापार दहशतवाद स्पष्ट करा, आणि काय का राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे, हे टिक मार्क करून घ्या. ओके. चला एवढे करा. आणि खाली राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य हे तुम्हाला इतक्या सांगतो मी. बरोबर ना. ते इथं काय करायचे, लिहून घ्यायचे. ठीक आहे. चला पुढे बघूया आता. समकालीन भारत आणि सुशासन, काय समकालीन भारत आणि सुशासन या प्रकरणामधील आता बघा लक्षात घ्या, इथंच बघा, इथंच तुम्हाला 1 मार्काचा क्वेश्चन लगेच सांगतो कुठला आहे बघा. आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड इत्यादी दिले. मग याच्यामध्ये तुम्हाला येतं आधार कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे. ठीक आहे ना. असं दिलं तर तुम्हाला, आणि याच्यातून तुम्हाला एक क्वेश्चन काय करायचंय, वेगळा करायचा आहे. ठीक आहे ना. बघा चला पुढे बघूया आता पटापट. काय बघा आता, जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण, IMP क्वेश्चन आहे हा, याच्यामधला येतो. काय हा तुम्हाला परीक्षेला विचारला जातो, म्हणजे जातोच. याच्यावरती तुम्हाला नीट अभ्यास करून घ्यायचे. ठीक आहे ना. बघा चलो पुढे बघूया आता पटापट. काय आता बघा मित्रांनो, आता आंतरराष्ट्रीय संस्था, कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय संस्था बघा, जागतिक बँक, आशियाई विकास बँक, संयुक्त राष्ट्र किंवा विकास कार्यक्रम, आणि याच्या पुढे एक प्रश्न होता म्हणजे याला जोडून होता महाराष्ट्र बँक. मॅन ऑर्डर तुम्हाला वेगळा गटात न बसणारा शब्द मॅन ऑर्डर. ठीक आहे ना. मग आता हा तुम्हाला काय करायचा आहे, मॅन ऑर्डर आउट मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर हे सुशासन दिले, सुशासन तुम्हाला काय करायचं, मूल्य तुम्हाला ऍटलीस्ट 4 किंवा 5 लक्षात असणं गरजेचं आहे, कारण हा देखील चार्ट तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे ना. बघा सुशासनाची मूल्ये, असा चार्ट किंवा तुम्ही स्पष्ट करा, असा लिहा किंवा तुम्ही ते भरा, कॉलम भरा, किंवा त्याला लेबल करा, किंवा तुम्ही डायरेक्टली याला स्पष्ट करा. अशावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे ना. हे सगळे मुद्दे तुम्ही पाठांतर करून घ्यायचे. ओके. चला पुढे बघूया आता आपण मित्रांनो, का
यामध्ये आता भारतातील प्रशासकीय सुधारणा कशा प्रकारे झाले, लोकपाल लोकायुक्त, याच्यावरती हा 100% प्रश्न तुम्हाला विचारला जातो. लक्षात घ्या, काय 100% क्वेश्चन हा तुम्हाला विचारला जातो बघा. लोकपाल समजतं ना, ठीक आहे ना, काय लोकपाल ही तुम्हाला. आणि लोकपाल ही संकल्पना कालच आपण क्वेश्चन पेपर पाहिलं, त्यामध्ये पहिला का दुसरा क्वेश्चन होता का कुठल्या देशाकडून घेण्यात आली, तर स्वीडन या देशाकडून घेण्यात आली. बरोबर आहे, स्वीडन या देशाकडून घेण्यात आली बघा. बरोबर आहे, हा एक क्वेश्चन महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे बघा. नागरिकांची सनद दिली याच्यामध्ये, काही अडचण नाही. ठीक आहे, बघा. ई प्रशासन, ई गव्हर्नर हा देखील महत्वाचा भाग आहे. हा, याच्यावरती क्वेश्चन आला होता मागच्या वर्षी का जुलैला याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला होता वाटतं. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या, याच्यावरती देखील चांगल्यापैकी भाग द्या. माहितीचा अधिकार याच्यावरती चुकी बरोबर मध्ये विचारत तुम्हाला. काय 2005 साली कायदा सुरू झाला, बरोबर. इथं बघा 2005 ला, आणि तुम्हाला सांगतात का 2008 दिलेलं आहे. मग तुम्हाला काय करायचं का पर्याय व्यवस्थित निवडायचे, किंवा चुकी बरोबर काय तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करायची. बरोबर आहे, तर 2005 साली माहितीचा अधिकार हा सुरू करण्यात आला होता. ठीक आहे, नीट लक्ष द्या. ठीक आहे, चला पुढे बघूया आता मित्रांनो. बघा दिलेला आता, ठीक आहे, स्वाध्यायाकडे जाऊया आता आपण. बघा, लोकपाल ही संकल्पना स्वीडन देशाकडून घेण्यात आली. ठीक आहे, हे पाठांतर करूनच ठेवा, परीक्षेला विचारतात. नंतर हा दुसरा देखील योग्य संकल्पना सुचवा. बघा, हा एक करून ठेवा. आता बघा, तुम्हाला तितकंच सांगितलं मी, सुशासनाची काय तर सुशासनाची मूल्ये तुम्हाला तिथंच IMP करून दिले, पाठांतर करावं लागेल. उत्तरही लिहा. बघा, काय उत्तर आहे, समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. आणि त्याच्यानंतर बघा, का सहसंबंध सुशासन आणि ई प्रशासन टिक करून दिले, हे करून घ्या. आणि लक्षात घ्या, सुशासनाचे पुढे दिलेले मूल्य म्हणजे हेच मूल्य तुम्हाला बोललो होतो स्टार्टिंगला सांगितलं प्रकाराचे, हेच मूल्य इथं द्यायचे. आणि हाच प्रश्न इथं आला तर तुम्हाला काय करायचं, याला स्पष्ट करायचे किंवा त्याची उत्तर लिहायचे. तुम्हाला ते स्पष्ट करायचे, म्हणजे एक एक मुद्दा हा तुम्हाला टिप्पा लिहायचे किंवा त्याच्यावरती माहिती लिहायची. ठीक आहे, चला पुढे बघूया आता मित्रांनो. 6वा शेवटचा, भारत आणि जग. लगेच क्वेश्चन पहिल्यांदाच विचारला जाणारा क्वेश्चन लगेच विचार तुम्हाला, काय का भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे कोणती होती, किंवा त्याची उद्दिष्ट कोणती होती. उद्दिष्ट पैकी तत्वे कोणती तुम्हाला हा विचारला तो. पण मोस्टली लक्षात घ्या, तत्व हे विचारतात तुम्हाला. काय तत्व हे विचारली जातात. ठीक आहे, दोन्हीही करून ठेवा, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, चला पुढे बघूया आता. बघा, आता भारतातील जगासमोरील संबंध वगैरे, ठीक आहे, हे दिलेलं आहे आता. पण यामध्ये आता बघा, ठीक आहे, हे अमेरिका वगैरे दिले का, अमेरिकेशी कसं संबंध वगैरे काय आहे, ते शीतयुद्ध वगैरे काय असेल हे तुम्हाला याच्यामध्ये विचारलाच जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे याला टिक करून घ्या आणि याला चांगल्या प्रकारे पाठांतराचा प्रयत्न करा. आता सोव्हिएटिव्ह रशिया. बघा, काय सोव्हिएटिव्ह रशिया. बघा, सोव्हिएटिव्ह रशिया बरोबर संबंध हे शीतयुद्ध काळातील भारताचे सर्वाधिक टिकाऊ संबंध होते. भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील अवजड उद्योगांसाठी सोव्हिएटिव्ह रशियाने तंत्रज्ञान आणि कमी व्याजदराचे कर्ज अशी मदत देऊ केली. बरोबर आहे, हा मुद्दा लक्षात घ्या आणि याला पण पाठांतर करून घ्या. ठीक आहे, टिक मार्क करून घ्या मित्रांनो. जे जे क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले तेवढे लर्न करून घ्या. 100% सांगतो तुम्हाला, याच्यापैकी 100% सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे ना, जास्तीत जास्त 90% वरती तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन हे तुम्हाला विचारले जाते. ओके, चला आता कम्युनिस्ट क्रांती चीनमध्ये घडली होती. बरोबर आहे, काय केली होती चीनमध्ये, कम्युनिस्ट क्रांती झाली होती. मग याच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती विचारली जाते. ठीक आहे, याला हे टिक करून घ्या. बघा, ठीक आहे, बघा आता हे जे ब्रिक्स वगैरे दिले का, ब्रिक्स वगैरे दिले तुम्हाला. आता बघा इथं 2000 काय त्या गटात बघा, ब्रिक्स मध्ये काय 2000 साली दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला. हे कालच्या आपण क्वेश्चन पेपर मध्ये बैठ होतं. बरोबर आहे, लक्षात घ्या, काय दक्षिण आफ्रिका हे त्याचं योग्य उत्तर तुम्हाला चॉईस करायचे. आता नंतर आशियाई परिषद. बघा, आशियाई परिषद, आता याच्यामध्ये बघा कोणकोणते देश समाविष्ट वगैरे झाले तुम्हाला, हे देखील महत्वाची गोष्ट आहे आता. ठीक आहे ना. बघा, आता बघा इथे भारताला लागून जे देश आहे आपल्याला, बघा त्याच्यानंतर हिंदी महासागर. लक्षात घ्या, हिंदी महासागर याचं भारताशी संबंध म्हणजे भारतात असणारं कार्य आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे ना, किंवा उद्दिष्ट म्हणतो, ते तुम्हाला स्पष्ट करावं लागतं. बघा मित्रांनो, याच्यावरती पण बऱ्याचदा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे ना. बघा, आता त्याच्यानंतर बांगलादेशला स्वातंत्र्य कधी मिळालं, रिकाम्या जागासाठी विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे ना. बघा, आता
तसं त्या दलिंद्रांचं काही विचारलं नाही गेलं पाहिजे, कारण आपल्याला काही त्यांची घेणं देणं नाहीये. तिकडे स्वातंत्र्य मिळालं काय हो घेणं देणं आपल्याला. ठीक आहे, बघा आता आफ्रिकेबरोबरही भारताच्या संबंधात अनेक मुद्दे आणि संधी आहेत. आता कोणकोणते मुद्दे येतील किंवा काय दिलेले आहेत हे तुम्हाला पाठांतर करायचं आहे आफ्रिकेबद्दल. ठीक आहे ना, चला लक्षात घ्या. आता पुढे आपण डायरेक्ट जाणार आहे. ठीक आहे ना, बघा हिंदी महासागर क्षेत्र, बरोबर ना, काय हिंदी महासागर क्षेत्र याच्यावरती 100% क्वेश्चन हा बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातोच. याला टिक करून घ्या. चलो आता लय झाले टिक करून दिले. ती प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला 4-4, 5-5, 6-6 असे क्वेश्चन तुम्हाला टिक करून दिले. तेवढेच करा. मोकार वायफाट काय करायच्या नादात लागू नका. 100% सांगतो तुम्हाला याचा फायदा होणार. बघा काय अलिप्तवादाचा गाभा आहे. भारताने नदी पाणी वाटपाबाबत फारक्का करार या देशाबरोबर केला आहे. ठीक आहे, आता बघा गटात चुकीची जोडी शोधा. ठीक आहे ना, हे एक करून ठेवा. त्याच्यानंतर बघा हिंदी महासागरात भारताची भूमिका बोललो तर तुम्हाला ही क्वेश्चन करून ठेवा. बऱ्याचदा विचारतात भारत आफ्रिका संबंधावर टिपालिया विचारला जातो, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक, हा एक गोष्ट एवढी करून घ्या. बाकी याच्या व्यतिरिक्त परीक्षेला काहीच येणार नाही. एवढं करा फक्त. 100% मी सांगतो मित्रांनो, 90 काय 100% पण तुम्हाला दिलेले IMP क्वेश्चन येऊ शकतात. अजून वेळ आहे, दुपारनंतर पेपर आहे. आता व्हिडिओ लगेच अपलोड होणार आहे. अपलोड झाल्यानंतर पटापट टिक मार्क करा आणि लक्षात घ्या मित्रांनो, पूर्ण जागे राहा आणि जागे राहून पूर्ण उद्याचा पेपरचा चांगला अभ्यास करा. ठीक आहे, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र आणि परीक्षेसाठी शुभेच्छा. जर तुम्हाला पुढचा जर पेपर पाहिजे असेल, इकोचा वगैरे अर्थशास्त्राचा जर पेपर पाहिजे असेल, आपलं गायडन्स तुम्हाला पाहिजे असेल, मार्गदर्शन पाहिजे असेल, तर लक्षात द्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एकदा कमेंट करा. नक्कीच तुम्हाला मी पुढचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, फायनली आता ही शेवटची रिव्हिजन आहे. ते 2 व्हिडिओ टाकले, 2 का 3, तेही बघून घ्या आणि हे बघ ते जरी बघितले तरी हेच तुम्हाला सांगितले आणि हे जर आता दिलेलं केलं समजून घ्या तुम्ही का तुम्हाला जास्तीत जास्त मार्क आहे. तुम्हाला पूर्ण 80, 90, 95% तुम्हाला फिक्स आहे याच्यामध्ये. ठीक आहे, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. सर्वांना जय महाराष्ट्र.